नमस्कार, स्वागत आहे आपलं सर्वांचं जीवन आहे सुंदर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, छान असा उन्हाळा लागला आणि मोगऱ्याला फुलायला सुरुवात झाली. तर हे मोगऱ्याचं झाड कुठलं आहे तर माझ्या माहेरचं आहे. आम्ही आलेलो आहे माहेरी यात्रेसाठी. यात्रा आहे आज तिकडची. तर मस्त अशी संध्याकाळची वेळ झालेली आहे. आत्ताच आम्ही नुकतंच आलेलो आहे. तर पाहू शकताय लुक कसा आहे आमच्या माहेरचा मस्त. इकडं चाललेलं आहे शेळ्यांचं काम आमच्या नानांचं आणि इकडं आईची चाललेली स्वयंपाकाची मस्त अशी तयारी, कांदा चिरायची. तर मस्त असा स्वयंपाक झालेला आहे घरात. तर बघूया इकडं काय चाललं आहे नानांचं. बघा किती छान फुलं आलेली तिथं, पण उन्हाळा असून पण भरपूर फुलं आले त्याला. सार्थक समूह इकडं खेळतोय. ओम आहे आमच्या मामाचा, माझ्या मामाचा मुलगा आहे तो. झाडांची सगळ्या छटणी केलेली, मस्त पालवी फुटली बघा झाडांना. झाडं एकदम भरली होती, पण शेळ्या काय झाडं ठेवत नाहीत व्यवस्थित. इकडे एक संत्र्याचं झाड आहे, छोटंच आहे ते. सगळ्याच झाडांना वसंत ऋतू असल्यामुळे छान अशी पालवी फुटली बघा. चला जाऊया आता शेळ्यांकडे. काय चाललंय नानांचं शेळ्यांच्या गोट्यात. बघा मस्त असं शेळीचं छान लहानसं पिल्लू झालेलं आहे नवीन. 1 महिन्याचं पण नसेल हे. तर त्याला बाटलीने दूध पाजायचं चाललंय. बऱ्याच शेळ्यांचं दूध शिल्लक राहतं, तर मग ते शिल्लक राहिलेलं दूध जास्त म्हणजे छोटी कमजोर जी शेळ्यांची करडं असतात त्यांना पाजतात त्या बाटली नाना आमचं. तर बघू शकता किती सगळ्या एकसारख्या शेळ्या आहेत, काळ्या कलरच्या. गोटा आहे त्यांचा इथं. तर झाले आता पाजून. पूर्ण बाटली भरलेली होती, त्याने पिऊन टाकली. तर बघा इकडं सार्थक समूह ओम सगळी बघायला आलेली शेळ्यांना कसं दूध पाजतायत बाटलीने शेळीच्या पिलाला. मुलांना इकडं आल्यानंतर एकदम करमून जातं. मुलं असतात खेळायला भरपूर. चला आता जेवणाचं सुरुवात झालेली आहे. जेवणाला पहिली पंगत बसली जेवायला. बघा फुल पातेलं केलं होतं आमच्या आईने. मटणाची भाजी, ह्या बोकडाचं मटण असतं यात्रेला. पहिली पंगत बसली, तेवढं खाली गेले. भरपूर असं जेवायला केले. तर भाजी पांढरी दिसली असेल तुम्हाला, कारण त्या भाजीची सगळी तरी बघा अशी डब्यामध्ये ठेवलेली. कारण जास्त माणसांना जेवायचं म्हणलं तर वरून सगळ्यांना सेपरेट अशी तरी दिली जाते. मस्त अशी डबा भरून तरी साईडला काढली. इकडं कांदा लिंबू व्यवस्थित चिरून ठेवलेली. जेवणं चालू झालेली सगळ्यांची. आणि पण आता जेवायला बसणार आहे. तर मुलांसाठी मिठाचं सूप, हे बोकडाच्या मटणाचं सूप आहे. इकडं चिकन पण ठेवलं आहे शिजवून, जर कोण खात नसेल मटण तर त्याच्यासाठी चिकन पण केलेलं आहे. इकडं आळणी मटण काढून ठेवलेले थोडंसं मुलांसाठी. मस्त असा भात आहे. सगळे भांडे झालेत आज यात्रेमुळं. बिर्याणी पण केलेली. ज्याला भात आवडत असेल त्याला भात, ज्याला आवडत नाही त्याच्यासाठी बिर्याणी. तर मस्त असा हा जेवणाचा बेत आहे बघा आमचा आज. मस्त अशी ताटं वाढून घेतोय आम्ही. या सगळे जेवायला. पाहू शकता किती छान भाजी बनवली. नंतर आम्ही यात्रेमध्ये फिरायला गेलो. यात्रेमध्ये काय जास्त शूट घेतला नाही. हा माझ्या मामाचा मुलगा आहे, मोठ्या मामाचा. तर हे समोरचं घर आहे ते आमचं आहे, आणि हे माझ्या मामाचं घर आहे. म्हणजे आमच्या आईचं घर आणि आमच्या मामाचं घर एकदम जवळच आहे, फक्त मध्ये एक रस्ताच आहे. तर इथं गाड्यांची पूजा चालली होती. ही मावस भावाने गाडी आणलेली आणि ही पलीकडची माझ्या भावाने आणलेली. ही ब्लॅक कलरची आणलेली 1 महिना झालं, आणि ही आज आणली होती. तर इथं पूजा केली. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.